महा-आय-टी मार्फत पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ डीबीटीद्वारे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. शेतकरी बांधवांनो, 9/7/2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत पूल बँक अकाउंट सुरू करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. आता शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यावरती या ठिकाणी कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना संदर्भाहीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कर्जमाफी एक वेळ समझोता म्हणजे OTS व प्रोत्साहनपर लाभ या घटकाचा समावेश आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महा-आय-टी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकावर आधारित संगणकीय संस्करण करण्यात येऊन पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे व महा-आय-टी या संस्थेमार्फत पात्र शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने डीबीटीद्वारे लाभाची रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. तर शासन निर्णय असा आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत गव्हर्नमेंट बिझनेस ब्रँच मुंबई येथे सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांच्या नावे पूल बँक अकाउंट उघडण्यास खालील अटीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे. पहिला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेमधील कर्जमाफी एक वेळ समझोता म्हणजे OTS व प्रोत्साहनपर अंतर्गत देण्यात येणारा लाभ पूल बँक अकाउंटद्वारे थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करणे बंधनकारक असेल. 2 नंबरचा आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केली जाणारी निधी पूल बँक अकाउंटमध्ये 24 तासांपेक्षा जास्त काळ पडून राहणार नाही याची सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी व बँकेने दक्षता घ्यावी असे स्पष्टपणे GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे. 3 नंबरचं ऑप्शन असा आहे की शासनाच्या निर्देशानुसार ज्या विशिष्ट प्रयोजनासाठी सदर खाते उघडण्यास प्रस्तावित आहे त्याच विशिष्ट प्रयोजनासाठी उपयोग करण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत अन्य प्रयोजनासाठी सदर खात्याचा वापर करण्यात येऊ नये. सदर खात्याच्या संदर्भात रोख वही कॅशबुक अद्ययावत ठेवणे अनिवार्य राहील. सदर बँक खात्यातील शिल्लक रकमा व त्या रकमेवरील प्राप्त झालेले व्याज समूची शासन खाती भरणा करणे आवश्यक असल्यास लागू असलेल्या नियम विनियम यानुसार कार्यवाही करणे अनिवार्य राहील. सदर बँक खात्यातील व्यवहाराचे मासिक ताळमेळ करणे तसेच लेखापरीक्षण अनिवार्य राहील. सदर बँक खात्यात दीर्घकाळ निधी विना वापर पडून राहणार नाही या दृष्टीने दक्षता घेण्यात यावी. विवेशिक प्रयोजन संपुष्टात आल्यानंतर सदर बँक खाते तात्काळ बंद करणे आवश्यक राहील असं सुद्धा या GR मध्ये सांगण्यात आलं आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.